भरपूर दिवसाच्या गॅप नंतर मी आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आजच इतका मूड ऑफ झाला होता कारण काल रात्रीपासून आमच्याकडे लाईनच नाही, त्यामुळे माझी भांडी कुंडी सगळी तशीच राहिलेली आहे। आणि खरं सांगू तर सकाळी म्हणजे माझी अंघोळ झाली, जीवच्या पप्पांची अंघोळ झाली, त्यानंतर आमची टंकी सुद्धा पूर्ण खाली झाली होती पाण्याची, त्यामुळे आमच्या घरात पाणी पण नव्हतं, कुठल्याच नळाला पाणी नव्हतं। आणि आता स्वयंपाकाची इथे गडबड सुरू आहे, माझी भांड्यांचा पसारा आहे आणि मला असं किचनमध्ये पसारा असला की माझं डोकंच काम करत नाही, म्हणून मी थोडं 5-10 मिनिट उशीर का होईना म्हणून म्हटलं चला आता पूर्ण मी जो काही म्हणजे किचन ओट्यावर असं कचरा वगैरे झाला आहे ना तो पूर्ण डस्टिंग करून घेते, कारण मला असं म्हणजे किचनमध्ये अशी काम करायची सवय नाही ना, तर मग मला खूप गोंधळल्यासारखं वाटते। मला असं वाटते की किचन आजूबाजूनं जर पूर्ण असं साफसुथरं राहिलं ना तर त्या किचनमध्ये खूप जास्त इंटरेस्ट येत असते काम करण्यासाठी। तसंही मी आज व्हिडिओ सुरू करण्याचं कारण खूप दिवस व्हिडिओ म्हणजे गॅप गेले आणि व्हिडिओ न गेल्या म्हणजे न अपलोड केल्यामुळे ना भरपूर म्हणजे मी डिमोटिवेट झाली होती बरेचदा। म्हणजे काय झालं ना, अगदी भरपूर व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी अपलोड केले होते, ज्यामुळे मला असं वाटत होतं की मला म्हणजे सक्सेस का नाही मिळतंय या विचाराने मला म्हणजे मी थोडी डिमोटिवेट झाली होती, म्हणून म्हटलं चला आता डिमोटिवेट होण्यात काहीच अर्थ नाही, कारण म्हणजे काय झालं ना, जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केला होता ना तेव्हाची लाईफ आणि या 15 दिवस म्हणजे 15 दिवस मी विदाऊट म्हणजे शूटिंग आणि विदाऊट म्हणजे यूट्यूबनी जे दिवस काढले ना ते खरंच खूपच जास्त भयंकर होते। कारण जेव्हा मी यूट्यूबवर काम करत होते ना तेव्हा मी बिझी होते, खुश होते, आनंदी राहत होते, रोज माझं रुटीन म्हणजे चांगलं सुरू होतं, अगदी म्हणजे कुठल्याच गोष्टी निगेटिव्ह गोष्टी डोक्यात येत नव्हत्या, अगदी मी इतकी पॉझिटिव्ह राहत होती, हॅपी राहत होती आणि म्हणजे प्रॉपर म्हणजे माझं रुटीन जे आहे ते सुरू होतं। आणि आळसामुळे मी 15 दिवसाचं गॅप दिलं, ज्यामुळे मला इतकं जास्त पश्चाताप झाला की खूपच जास्त, म्हणजे त्या 15 दिवसामध्ये म्हणजे कुठलंच काम नव्हतं, मी घरातले कामं करायची आणि फक्त म्हणजे दिवसभर झोपणे किंवा इकडे तिकडे गप्पा गोष्टी याच सुरू होतं। यामध्ये म्हणजे काय झालं ना, थोडं तब्येतीचं पण म्हणजे थोडं सुरू होतं की म्हणजे ते म्हटलं जातं ना की रिकामं डोकं शैतानाचं घर असतं, तसंच काहीतरी झालं होतं। म्हणून म्हटलं आज मी खूप जास्त स्वतःला म्हणजे टार्गेट दिला की नाही, आज काही झालं तरी मी म्हणजे व्हिडिओला जे आहे ते सुरुवात करूनच घेणार आणि व्हिडिओ शूटिंग करणारच, कारण यूट्यूब एक मात्र असा म्हणजे माझ्यासाठी सोर्स आहे जे मी माझ्या डिप्रेशनमधून निघालेली आहे, म्हणजे मला जे काही तब्येतीचे प्रॉब्लेम होते त्याच्यातून मी निघालेली आहे, मी स्वतःवर प्रेम करायला लागलेली आहे। त्यानंतर माझ्या जीवनात यूट्यूबमुळे भरपूर अशा मोठ्या मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत, जे मला असं वाटते की खरंच सांगू तर यूट्यूबनं माझं जीवन जगण्यासाठी मला ना एक म्हणजे खूपच म्हणजे साधा आणि सोपा मार्ग मला जे आहे ते मिळालेला आहे। आणि मी हे सगळं सोडून भलत्याच म्हणजे 15 दिवसाचं गॅप दिला आणि खरं सांगू तर खूप जास्त पश्चाताप झालाच मला, कारण आपण बरेचदा काय करतो ना, सक्सेसच्या मागे एवढं धावतो की लवकरच डिमोटिवेट होऊन जातो आणि डिमोटिवेटमुळे आपण ज्या आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडतात ना त्या सुद्धा आपण इग्नोर करतो आणि अगदी म्हणजे जसं म्हणजे निगेटिव्ह गोष्टी आपल्या डोक्यात बसवून घेतो, ज्यामुळे मग आपल्या लाईफस्टाईलवर फरक पडतो, ज्यामुळे आपले मूड म्हणजे खराब होतो, डिप्रेशन येतो। आणि मला असं वाटते सक्सेस तर आपल्याला म्हणजे आपण जेवढी मेहनत करू ना तेवढं तर आपल्याला सक्सेस एक ना एक दिवस मिळणारच आहे, पण पेशन्स ठेवणं ना खूप गरजेचं आहे। आणि मला ही गोष्ट समजलेली आहे की म्हणजे शेवटपर्यंत टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला आता काय मिळत आहे, आपल्या जीवनात आता काय पॉझिटिव्ह बदल होत आहे असं जर दृष्टिकोन ठेवला ना तर बघा एक ना एक दिवस नक्कीच आपल्याला सक्सेस मिळेल। म्हणून म्हटलं चला आता विचारच केला मी की नाही, आता मी व्हिडिओला सुरुवात करेन आणि रोज मी आता कंटिन्यू व्हिडिओ टाकणार। सो मी स्वतःला असं चॅलेंज दिला आहे, बघूया आता मी किती काय या चॅलेंजवर म्हणजे समोर जाऊ शकते। सो बघा अशा पद्धतीने खूप जास्त वारा म्हणजे सुटलेला होता, ज्यामुळे कपड्याचं स्टँड सुद्धा पूर्ण पडून पडदे इकडे तिकडे सगळे अस्ताव्यस्त झाले होते, तर ते सगळं मी म्हणजे काढून कपड्याचं स्टँड वगैरे सगळं असं सेट केलं, अगदी त्याचे सगळे म्हणजे एक एक जे ते स्क्रू निघले होते ना ते सुद्धा लावून घेतले। त्यानंतर कपडे वॉश केले होते, म्हणून म्हटलं चला आता कपडे सुद्धा सुकवून देते। तसंही बाहेरचं वातावरण खूपच जास्त म्हणजे खराब आहे आणि वेदांत घरी असलं की मग हा मागे मागे येतोच, त्याचे म्हणजे 1 ते 2 व्हिजिट होतच असतात माझ्या मागे की मम्मा काय करताय मम्मा। आणि शक्यतो मी इकडे वॉशिंग मशीनकडे आली तर तो आलाच, समजा त्याला वॉशिंग मशीन सोबत खेळायला ना खूपच जास्त आवडत असते। त्यानंतर काही बेडशीट होते ते सुद्धा मी इथे म्हणजे मशीनला लावून घेतलं आणि खूप जास्त वारा आला होता, वाऱ्याने माती खूप जास्त आली होती, म्हणून मी ही बाल्कनी जी आहे ना ते पूर्ण वॉशच करून टाकली अगदी। त्यानंतर डायरेक्ट
व्हिडिओ मी सायंकाळी जे आहे ते सुरुवात केलेली आहे. आणि आज आम्हाला जायचं आहे एका फंक्शनला. ॲक्च्युली यांच्या ऑफिसमधल्या एका दादांच्या मुलांचं बड्डे आहे, सो त्याच्या बड्डे पार्टीला आम्ही निघालेला. तेवढ्यातच माझी फ्रेंडसुद्धा म्हणजे इथे मला भेटायला आलेली होती, सो त्यांच्यासोबत 5-10 मिनिट व्हिडिओच्या दिवसात अख्ख्या 15 दिवसांनंतर मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. ॲक्च्युली जे म्हणजे 15 दिवसामध्ये जे अधेमध्ये व्हिडिओ शूट केले होते ते ऑलरेडी तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. सो मी लग्नाला गेली होती, त्यानंतर थोडा गॅप घेतला आणि अगदी आरामशीर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आणि आजही मी म्हणजे बाहेर आम्हाला जायचं आहे. ॲक्च्युली बाहेर भंडाऱ्याला चाललो आम्ही, तिथे फंक्शन आहे असल्यामुळे. आणि मी गावाकडून 3-4 दिवस झाले मला येऊन, सो 3-4 दिवस भरपूर आराम केला आणि म्हटलं चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. कारण व्हिडिओ नव्हते ना तर असं वाटत होतं की काहीतरी मिस होत आहे, म्हणून म्हटलं आज करते सुरुवात केलेली आहे. सो चला आता तुम्हालाही दाखवते मी कुठे कुठे जाणार आहे. तर तसं काम करते. तर इथे बघा वेदूने पण छान अशी तयारी केली आहे. ॲक्च्युली घराची हालत थोडी मेसी झाली आहे घर, त्यामुळे मी थोडं शॉर्टकटमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. चिवने पण छान अशी रेडी झालेली आहे. सो चला. तर बघा खूप दिवसानंतर मी तुम्हाला माझं गार्डन दाखवते. ॲक्च्युली वातावरण खराब असल्यामुळे बाल्कनी खूपच जास्त खराब झालेली आहे आणि ही बाल्कनी मी काही वॉश केली नाही. सो अशा पद्धतीने झाडं म्हणजे खूप छान आहे, म्हणजे कुठलाच झाड माझं खराब वगैरे काही झालेलं नाही. त्यानंतर म्हणजे जे पिटोनिया होता ना त्याला पण फ्लावर्स येत आहे. त्यानंतर टँगल हार्टच्या कटिंग त्याचीसुद्धा खूप मस्त ग्रोथ झालेली आहे. सो बघा गावाकडे गेलेलं होतं, सो गावाकडे जाईपर्यंत वेदांचं होतं की इन्व्हर्टर आणायचं आहे आणि शेवटी यावेळी आम्ही इन्व्हर्टर जे आहे ते घेऊनच आलो. ॲक्च्युली यावेळी गावाकडे गेलो तर आम्ही इन्व्हर्टर सुद्धा घेऊन आलेला आहे आणि त्याच्यासाठी सध्या जागा इथेच म्हणजे ठेवलेला आहे. तर ॲक्च्युली काय झालं ना, म्हणजे फर्निचर बनवायला दिलं आहे इन्व्हर्टरसाठी. आणि एक बुक शेल्फ म्हणून म्हणजे मी मागे बोललो होतं की मी बरेच दिवसापासून चिवच्या पप्पांच्या मागे लागली आहे की मला एक बुक शेल्फ पाहिजे मुलांची बुकं आणि पुस्तकं वगैरे जे बॅग्स वगैरे आहे ते ठेवण्यासाठी. सो आत्ता त्यांनी हो म्हटलं आणि हे दोन्ही वस्तू जे आहे ते बनवायला दिलेलं आहे. ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये जे आहे ते बघायला मिळेलच. 2-3 दिवसानंतर मिळेलच बघायला. त्यानंतर बघा इथे मस्तपैकी रेडी होऊन जे आहे ते आम्ही निघालेलो आहोत. आणि खूप जास्त म्हणजे रात्र झाली होती, बहुतेक 8-8:30 वाजले आम्हाला इथून निघायलाच. आणि बर्थडे पार्टी जी आहे ती भंडाऱ्याला आहे. सो आम्ही आता इथून डायरेक्ट म्हणजे भंडारा जाणार आहोत. सो भंडाऱ्यामध्येच रस्त्यामध्येच डीमार्ट पडतो. सो कधीही म्हणजे या मार्गाने गेलं की आम्ही डीमार्टला जातच असतो आणि बरेचदा मी तुमच्यासोबत म्हणजे हे शेअर केलेलं आहे. कारण आमचं कसं होते ना, डीमार्ट म्हटलं की म्हणजे भरपूर गोष्टी आठवण येतात की अरे हे घ्यायचं आहे, अरे ते घ्यायचं आहे. आणि बरेचदा आम्ही भरपूर घरातल्या छोट्या मोठ्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ते खायच्या असो किंवा घरातल्या कुठल्याही म्हणजे वस्तू असो आम्ही डीमार्टमधूनच घेत असतो. आणि आज असं विचार केला होता की मुलांसाठी म्हणजे काही टॉईज वगैरे घ्यायचं. सो म्हणजे समर सुरू आहे त्यामुळे मुलं घरी बोर होतात, म्हणून म्हटलं चला काहीतरी त्यांना पण म्हणजे असे टॉईज घेऊन द्यायचे ज्यामुळे थोडे बिझी राहतील आणि थोडं त्यांचं मन जे आहे ते त्या खेळण्यामध्ये लागून राहणार. सो इथे भंडाऱ्याला मी इथे पोहोचलेला आहो आणि इथे काय काय घेणार आहोत तर चला बघूया. पोहोचले असेल का? पार्किंग जागा नाही, कुठे लावतात तिथे समोरला जागा भेटली. कुठे इथे लावा, इकडे आहे ना उजवीकडे तिथे. आता इथे पण आहे ना, रोडही होता थोडासा एकदम कंजेस्टेड इथे आहे पण इथे लावतो. जीएसए पोहोचले असेल, जीएसए भंडारा पोहोचले असेल. नाही एवढा लवकर नाही येत ते, त्यांना वेळ आहे बेटा. चलो खूप जास्त टाइमपास नाही करू. बॅडमिंटन नाही घेतो तुम्ही, त्यांचे सामान घ्या. बॅडमिंटन नाही घेतो तर तुम्ही त्यांचं. तर आम्ही इथे भंडाऱ्याला आलेलो आहोत डीमार्ट मध्ये. ऍक्च्युली थोडे खिलोने घ्यायचे आहे मुलांचे टॉईज वगैरे आणि बर्थडे साठी चाललो. सो बर्थडे गिफ्ट सुद्धा घ्यायचं आहे, त्यामुळे इथे थोडा वेळ थांबून आम्ही निघलो.
तर प्रत्येक वेळी डीमार्टला येतो तेव्हा स्वतःला असं टार्गेट देतो की आतमध्ये गेल्यानंतर खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या नाही, जे कामाचं आहे तेच घ्यायचं. पण नेहमी असं होत नाही. जेव्हा कधी आम्ही आतमध्ये जातो ना तेव्हा खूप साऱ्या वस्तू दिसतातच डोळ्यांना. आणि डीमार्ट म्हणा किंवा कुठलेही शॉपिंग मॉल तशाच पद्धतीने बनवून ठेवले आहे. जे आपल्या डोळ्यांना दिसतं ते आपण आपण त्यांच्या मोहामध्ये जे आहे ते घेऊन टाकतो. तसंही आज सॅटर्डे असल्यामुळे संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती, खूप जास्त गर्दी इथे होती. आणि डीमार्टमध्ये आलं की खूप जास्त वेळही जाते आमचं, कारण तसंही आम्ही इकडे तुमसरला आलो तेव्हाचं खूप जास्त काही आम्ही फिरायला वगैरे तेवढं काही जात नाही. सो आमचं एकमेव ठिकाण फिरायचं म्हटलं की डीमार्ट असतो. तर इथे आता बड्डेला जायचं आहे म्हटलं, म्हणून म्हटलं चला आता काहीतरी बड्डे बॉयसाठी गिफ्ट पण घ्यायचे. त्यासोबतच वेदांतने सुद्धा कार घेतली. तसंही त्याला खूप दिवस झाले आम्ही काही टॉयज घेऊनच दिले नाही, म्हणून म्हटलं एक चेस आणि त्यानंतर एक बॅडमिंटन असे छोटे मोठे जे काही टॉयज होते ना ते मी त्याला घेऊन दिले. सो बघा काय होते ना, जर नेहमी नाही पण प्रत्येक वेळा जेव्हा आम्ही डीमार्टला येतो तेव्हा आम्ही असं खूप जास्त टॉयज वगैरे काही घेत नाही. तर कधी बाय चान्स मुलांना दिसलं तर आपल्याही मुलांना असं वाटतं की हे माझ्याकडे असायला पाहिजे, ते माझ्याकडे असायला पाहिजे. तर म्हटलं चला आता या खूप दिवस झाले यांना काही घेऊन दिलं नव्हतं. तसंही आता वॅकेशन सुरू आहे तर थोडं त्यांचं तेवढंच ते टाइम वेस्ट त्यांचं त्यामध्ये होऊन जाणार, म्हणून त्याला घेऊन दिलं. सो इथे काय होते ना, जी काही आम्ही बड्डेसाठी कार घेतली ना ते काही त्या लोकांनी पॅकिंग करून दिलीच नाही. सो त्यांनी पॅकिंग पेपर दिला होता, म्हणून मग इथे बाहेरच जे आहे ते पॅकिंग केला. आणि अगदी पॉपकॉर्न वगैरे घेऊन जे आहे ते आम्ही निघालेलो. आणि हे दोघं कुठेही असते की यांची थोडी छोटी मोठी मस्ती जी आहे ती होतच असते. सो अशा पद्धतीने पटापट आम्ही इथून शॉपिंग करून जे आहे ते बाहेर निघालेलो आहोत. सो इथे आज काहीच कुठलाच वस्तू नाही घेतलो, फक्त टॉयज घेतले. त्यानंतर कुठले खायचे नाही, कशाचेच वस्तू आम्ही बघितलेच नाही. फक्त टॉय सेक्शनमध्ये गेलो, टॉयज घेतलं. म्हटलं आता इकडे तिकडे जर बघायला गेलं तर भरपूर गोष्टी आठवते, अरे घरातलं हे संपलाय ते संपलाय. म्हटलं चला पुढच्या 1-2 संडे नंतर मला ग्रॉसरीसाठी डीमार्टला यायचंच आहे, म्हणून खूप जास्त आम्ही इथे टाइम वेस्ट काही केला नाही. छोटे मोठे गिफ्ट घेतले, त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत पार्टीमध्ये जाण्यासाठी. सांगू तर इथे डेस्टिनेशनचं डेकोरेशन इतकं सुंदर होतं ना की पाहूनच खूप मस्त वाटत होतं, म्हणून म्हटलं चला सुरुवातीपासूनच असं पूर्ण या बड्डे पार्टीचा जो डेकोरेशन आहे ना तो छान शूट करावं. पण काय होतं ना, थोडं ब्लॅक गोल्डमध्ये डेकोरेशन होतं, ज्यामुळे क्लिअर तेवढं काही असं मला शूट करता आलं नाही. मी जसं शूट केलं तसं मी तुम्हाला दाखवून देते. तुम्हाला काही आयडिया वाटत असेल किंवा तुम्हालाही अशी काही पार्टी तुम्ही प्लॅन करत असेल तर नक्की असं डेकोरेशन तुम्ही ट्राय करू शकता. खरंच खूप छान होतं, खूप छान सजवलं होतं. अगदी एंट्रन्स पासून तर पूर्ण असं स्टेज पर्यंत जे आहे छान पद्धतीने सजवलेला होता. 5 इयर्स मुलाचा बर्थडे होता, त्यामुळे इथे खूप काही असे टेडी बियर बोलवले होते आणि खूप असे झुले होते. खूप छान छान गेम्स वगैरे मुलं खेळू शकत असतात अशा पद्धतीने खूप छान सजवलेलं होतं, खूप छान ऑर्गनाईज केलेलं होतं. आणि खरं सांगू तर वेदांत या टेडीला आणि त्या भालूला बघूनच त्याला हिंमतच होत नव्हती त्यांच्या जवळ जाण्याची, म्हणून म्हटलं त्याच्या पप्पाला की तुम्ही याला त्यांच्या जवळ नेऊन दाखवा, तेवढं त्याच्यामध्ये थोडं कॉन्फिडन्स येणार. अरे हो जुदाया खफा है जुदा है दुआ ऐसा हो नहीं. त्यानंतर परत एक डुएट सॉन्ग आणि अंताक्षरी बोला. वेदू ए वेदू
तर बर्थडे पार्टी कमी आणि मुलांची म्हणजे इतकी मजा येत होती ना, सगळे टेडी त्या मुलांच्या मागे धावत होते, जे बघून खरं सांगू तर मुलांना खूप मजा. आणि सगळे मुलांच्या मनाप्रमाणे इथे एक एक म्हणजे वस्तू जेव्हा म्हणजे ऑर्गनाईज केलेले होते ना, त्यामुळे मुलं खूप एन्जॉय केले. वेदांतनी खूप एन्जॉय केला, खूप मस्तपैकी त्याने म्हणजे ही पार्टी जी आहे ना त्याच्या मनाप्रमाणे होतं की म्हणजे असं म्हणजे त्यांनी म्हणत होतं की चिवच्या बर्थडेला आपण असं ठेवायला पाहिजे, तसं ठेवायला पाहिजे. पण काय होते ना, जेव्हा आपण पार्टी प्लॅन करतो तेव्हा बरेच प्लॅन आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे आपण जसं होतं तसं आपल्याला जेवढं माहीत असते तेवढे आपण कार्यक्रम जे आहे ते करून घेतो. त्यानंतर बघा इथे मस्तपैकी नाश्ता केला, त्यानंतर अगदी जेवण केला. जेवणही खूप मस्त होता. जेवणा चला फायनली आता म्हणजे घरी जाण्याची वेळ झालेली आहे. सो 11 वाजलेले आहे आणि आम्ही आता मस्तपैकी पार्टी फुल एन्जॉय केली, जेवण केला, नाश्ता केला, सगळं करून म्हणजे आम्ही निघालेलो आहोत तुमसरला परत जाण्यासाठी. आणि वेदू चिवला जे आहे ना त्यांना रिटर्न गिफ्ट मिळाले होते, जे ते गाडीमध्ये बसल्याबरोबर त्यांनी ओपन केले, जे वॉटर बॉटल होते. आणि अशा पद्धतीने मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.